लोखंडी तव्यावरती हळद टाकताच कमाल झाली. अहो मंडळी, तुम्ही कधी लोखंडी तव्यावरती हळद भाजली आहे का? बरं मग भाजली तर ती कशासाठी भाजली याचं सुद्धा उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात प्रथम मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. सगळ्यात मेन प्रश्न हा खरं तर व्हिडिओ आपल्या पूर्ण यंग जनरेशनसाठी आहे. मला सगळ्यात प्रथम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ऐन तारुण्यामध्ये तुमचे केस पिकले आहेत का? मला इंस्टाग्रामला एवढे कमेंट्स आले की आमचे केस पांढरे झाले, त्यावरती काही उपाय सांगा. यावरती मी ऑलरेडी एक तेल शेअर केलं, पण मला असं वाटलं की खरंच खूप जणांना याची गरज आहे. त्यामुळे आपण अगदी सोप्यात सोपा कसा बरं उपाय शेअर केला गेला पाहिजे आणि तो अगदी घरगुती. बघा, रिझल्ट नाही भेटला ना एक वेळ तरीही चालेल, पण घरगुती असला पाहिजे. म्हणजे काय, त्याचे साईड इफेक्ट कोणतेच नसतात आणि आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवतो, त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्हसुद्धा नसतात. घरचे साहित्य असतं, साईड इफेक्ट नसतं आणि खरंच मनामध्ये विश्वास असला ना की कोणताही तुम्ही उपाय करत असाल तरीसुद्धा त्याचा जो आहे तुम्हाला भलेही 100% रिझल्ट ना मिळो, पण काही टक्के तरी रिझल्ट मिळत असतो. तर काय होतं की आपले केस आता आजकालच्या या जे आहे आपल्या लाईफस्टाईलमुळे ना, म्हणजे आजकाल चुकीची खूप लाईफस्टाईलमुळे केस वेळेआधीच पांढरे होत जातात आणि एकदा केस पांढरे झाले की ते लपवण्यासाठी किंवा पुन्हा काळे करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते आणि केमिकलयुक्त उत्पादनाच्या वापरामुळे केसांचे नुकसानही होऊ शकते. केमिकलच्या इफेक्टमुळे एकदा केस पांढरे झाले की सारखे सारखे पांढरे दिसायला लागतात. आता केसांना काळे करण्यासाठी तुम्ही फक्त ह्या 3 वस्तूचा वापर करू शकता. ह्या 3 वस्तू कोणत्या त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये लोखंडी तवा असेल तो घ्या, लोखंडी कढई असेल ते घेतलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला लोखंडीच भांडं घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे लोखंडी तवासुद्धा आहे, कढईसुद्धा आहे. आता मी तव्यावरती जे आहे तो ठेवलाच होता गॅसवरती, तर म्हटलं आता आपण तव्यावरतीच करूयात. तर इकडे मी तवा घेतलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला घालायचं आहे मोहरीचं तेल. एक गोष्ट लक्षात घ्या, मोहरीचं तेल घालण्याच्या आधी किंवा मोहरीचं तेल वापरण्याच्या आधी ते मोहरीचं तेल तुम्हाला सूट होतं आहे का नाही हे लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. पॅच टेस्ट करू शकता, पण बऱ्याचदा पॅच टेस्ट कसं करावं हे आपल्याला माहिती नसतं. मग अशा वेळेस तुम्हाला जर हे मोहरीचं तेल वापरायचंच आहे तर तुम्ही माझ्यासारखं करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 चमचा मोहरीचं तेल घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे हे आपल्याला कोकोनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय करतोय, मोहरीच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात असा घट्टपणा असतो आणि कुठेतरी तो घट्टपणामुळे आपल्या जे केसांचे छिद्र आहेत ना ते बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण खोबरेल तेलाच्या साह्याने त्याला जे आहे व्यवस्थितरित्या डायल्यूट करून घेतो आहोत. ठीक आहे, हे त्या व्यक्ती लोकांसाठी आहे की ज्यांनी कधी मोहरीचं तेल वापरलंच नाही आहे आणि त्यांना थोडंसं भीती वाटते की खरंच मोहरीच्या तेलाने जर माझे केस वगैरे गळाले तर भीती वाटायलाही हवी, कारण ते आपल्याला सूट होतं आहे की नाही तेही आधी जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला असं करायचं आहे. आणि इन केस तुम्ही मोहरीचं तेल याआधी कधी वापरलं असेल तर मग तुम्ही डायरेक्टली फक्त इकडे मोहरीचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे. मोहरीचं तेल किती काय घ्यायचं हे तुम्हाला किती याच्यासाठी बनवायचं ते अगदी तुमच्यावरती आहे. तुम्ही एकाच याच्यामध्ये बनवत असाल एकदा यूज होण्यासाठी तर त्या हिशोबाने बनवायचं आहे. जास्तच एकदा बनवून ठेवायचं तसंही करू शकता. त्यानंतर बघा, इकडे तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण आपला तवा व्यवस्थितरित्या गरम आहे आणि तेलसुद्धा गरम आहे. यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळद. साधारणतः मी इकडे 1 चमच्यावरून हळद टाकली आहे. आपली हळद जळायला नको म्हणून आपण आधीच गॅस बंद केला आहे. आता हे हळदीचं तेल आपलं तयार झालेलं आहे. हे आता बंद करूयात आणि हे तेल आपल्याला कोमट करायचं आहे. पूर्ण थंड करायचं का नाही, कोमट करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला एखाद्या वाटीमध्ये किंवा कटोरीमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे बघा, तुम्ही पूर्ण थंड झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. 1 ते 2 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला इकडे घालायची. त्याला व्हिटॅमिन ईचं ऑइलही म्हणू शकता आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. या 3 वस्तूंच्या मदतीने तुम्ही केसांना काळेभोर बनवू शकता. आता रिसर्च गेटवर पब्लिश झालेल्या एका रिपोर्टनुसार हळदीच्या रायझोम्समुळे केसांवर पिवळा रंग येतो. त्याचा वापर हेअर डाय म्हणून करता येऊ शकतो आणि हळदीच्या रायझोम्समुळे 5 नमुन्यांवर हे जे आहे
प्रशिक्षण करण्यात आलं होतं. आणि ही पेस्ट तयार करण्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे आपण जो काही लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल लोहाचं प्रमाण भरपूर असतं, म्हणून आपण स्पेशली काहीही रेमेडी करत असू. इथून आधी पण आपण भरपूर अशा रेमेडी बघितल्या, ज्याही रेमेडी आपण केसांसाठी केल्या आहेत त्यासाठी आपण लोखंडी तवा किंवा कढईचाच वापर केला आहे. आता आपण हळद वगैरे सगळं मिक्स करून हे तेल घेतलेलं आहे. आता हे बनवलेलं आहे, हे आपलं पिवळसर असं कलरचं येईल कारण त्यामध्ये आपण हळद घातलेली आहे. आता आठवड्यामधून 2 ते 3 वेळा हे तेल आपल्याला आपल्या केसांना लावायचं आहे, ज्यामुळे आपले जे काही पांढरे केस झाले होते ते काळे होतील आणि तुम्हाला महागड्या शॅम्पूचा वापरही करावा लागणार नाही आणि केस कलर करण्याचीही तुम्हाला मेन म्हणजे काही झंझट नाही. आता बघा, केस पांढरे होतात हे मला मान्य आहे, आपल्या लाईफस्टाईलमुळे होतात, पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मी ह्या ज्या रेमेडी तुम्हाला शेअर करते आहे फक्त त्या एक्स्टर्नली अप्लाय करून रिझल्ट येईल का, तर नाही. तुम्हाला तुमचा डाएटसुद्धा तसाच हेल्दी ठेवायचा आहे. मला बरेच असे कमेंट येतात की हे केल्याने नक्की रिझल्ट येईल ना, आधी आम्हाला सांगा म्हणजे हे येईल. अरे मला एक सांगा, तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करायची, तुम्ही कितीही चांगले प्रोडक्ट आणा, एक्स्टर्नली अप्लाय करा, इंटरनलच डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला कसा बरा फरक पडणार आहे. तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारा आणि हे अप्लाय करा, मी तुम्हाला मग नंतर गॅरंटी देईल की तुम्हाला 100% रिझल्ट येईल. आणि आपल्या चॅनलवरती ज्याही रेमेडी शेअर केल्या जातात त्या घरगुतीच असतात, त्याचे कोणतेच साईड इफेक्ट होत नसतात, त्यामुळे तुम्ही हा प्रश्नच करायला नाही पाहिजे की याचा रिझल्ट येईल का. जे लोक असा प्रश्न करतात त्यांनी समजून घ्यायचा आपला यावरती विश्वास नाही, आपण टाळूनच द्यायचा आहे. आपण ही रेमेडी करूच नका, कारण कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी विश्वास खूप गरजेचा आहे. आपण कधी आजारही पडलो, जर आपला विश्वास असेल एखाद्या डॉक्टरवरती किंवा मग आपण लवकर बरं होऊ असं आपण म्हटलं तर आपण खरंच खूप लवकर बरं होतो. कुठेतरी 50% काम तिथेच होऊन जातं, मग बाहेर जे 50% राहिलेलं काम आहे ते औषधी गोळ्या करत असतात. सेम पद्धतीने तसंच आहे, केसाचं घ्या किंवा स्किनचं घ्या, तुम्हाला तुमच्या इंटरनल डिफिशियन्सी काही असेल तर त्याला आधी ओव्हरकम करायचं आहे. कोणतीही गोष्ट, केस खूप जात असेल किंवा काहीही होत असेल, गुडघेदुखी होत असेल, सगळ्यात प्रथम ब्लड टेस्ट करून घ्यायची आहे. ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये नेमकं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का, व्हिटॅमिन D3 बरोबर आहे का, व्हिटॅमिन B12 बरोबर आहे का, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. आणि थायरॉईड बरोबर आहे का, शुगर तर आपल्याला नाही आहे ना, सगळ्या गोष्टी केल्या, एकदा आयडेंटिफाय झालं, सगळं क्लिअर झालं की मग तुम्ही हेल्दी डाएटकडे यायचं आहे. हेल्दी डाएट घेतल्यानंतर मग तुम्हाला डायरेक्टली उडी मारायची आहे, ती म्हणजे ह्या आपल्या सगळ्या ज्या मी रेमेडी शेअर करते त्यावरती, ना की तुम्हाला महागडी अशी उत्पादनं खरेदी करायची आहेत. सो तुम्हाला हे आठवड्यातून 2 ते 3 वेळेस करायचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला डोकं धुवायचं त्याच्या आदल्या रात्री तुम्हाला हे लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी डोकं धुवायचं आहे. 2 ते 3 वेळेस करा, तुम्हाला महिन्यातच अगदी महिन्याभरात जे आहे याचा रिझल्ट मिळणार आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप मोलाचा ठरेल. मी ज्याही तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करून आणि मगच मला कमेंट करा की हो आम्हाला रिझल्ट आला किंवा आम्हाला रिझल्ट आला नाही. हे सगळं फॉलो केल्यावर मग मला सांगा, म्हणजे कसं मी सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या गाईड करू शकेल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ प्रचंड आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगू, अहो नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.